पॉइंट आहे. त्यानंतर मिड ऑन आहे, मिड विकेट आहे, शॉर्ट लेग आहे, फाईन लेग असं क्षेत्ररक्षण रचलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. तर 30 यार्डच्या बाहेर मध्ये आपण दोन क्षेत्ररक्षण पाहू शकतात. डीप एक्स्ट्रा मिड विकेट्स अँड डीप कव्हर एक्स्ट्रा इकडे असं क्षेत्ररक्षण कौशिक लागलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. पावसाचं ज्या पद्धतीने समुद्राला भरती आलेली आहे, शांत आहे, संत आहे, वातावरण मात्र शांत आहे. पाहूया धमाल धमाल आणि धमाल कशा पद्धतीने होती आहे. वरून मागेला प्रीमियर लीग घेऊन येतो आहे. नक्कीच सामन्याला स्टार्टिंग होतो आहे. ऑन स्ट्राइक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे तो म्हणजे सागर. नॉन स्ट्राइकला अमर. 5 4 3 2 1 स्टार्ट. टाळ्याने स्वागत करूया पहिला चेंडूचा. वर मागला प्रीमियर लीग 5 बॉल. वाव सुंदर चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून अलगद पद्धतीने साकारला आणि निर्धाव चेंडू मारण्याचा प्रयत्न होता सागर यांचा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, परंतु चकवा खाला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच राज याने सुंदर चेंडू हाताळल्याचा पाहायला मिळतो आहे. पण एकदा राईट हँड ओव्हर द विकेट कडून सुरेख सुरेख अशी गोलंदाजी, निगेटिव्ह गोलंदाजी कौशिक आपल्याला पाहायला मिळते आहे. महाराज ज्या पद्धतीने राज करतो आहे, बघतो आहे. सागर याच्याकडे देखील चांगला अनुभव आहे. मागच्या गतवर्षी देखील त्यांनी चांगली खेळी साकारली होती. कारण वरून मागेला प्रीमियर लीग म्हटलं की त्या क्षणांच्या आठवणी या पुन्हा एकदा यायला लागतात. कारण एकेकांचा जो इतिहास आहे तो देखील खूप महत्वाचा आहे. कारकीर्द गाजलेली आहे आणि पुन्हा एकदा नव्या कारकिर्दीचा नवा इतिहास रचण्यासाठी कामगिरी करण्याच्या प्रयत्नामध्ये प्रत्येक खेळाडू इकडे सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. दरम्यान राज जबरदस्त गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. निर्धाव चेंडू हाताळताना पाहायला मिळतो आहे. यानंतर पुढे एकदा खेळला जातो आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये टॅप केला जात आहे. चेंडूला क्षेत्ररक्षित होतो आहे आणि एक धाव टिपली जाते आहे. खातं उघडलं जात आहे ते म्हणजे वरून रॉयल चॅलेंजर संघाचं. तर खूपच सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. तर रवी आप्पा चौधरी यांच्याकडून VMPL साठी 3000 रुपयाची देणगी आलेली आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. धन्यवाद आप्पा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दरम्यान स्टेट ड्राईव्हला खेळण्याचा प्रयत्न होता. हलकासा पुश केला आणि एक चौथी धाव मात्र टिपली जात असताना इकडे पाहायला मिळते आहे. तर 4 चेंडू आणि 3 धावा असं आपल्याला इकडे चित्र पाहायला मिळते आहे. एक चांगली गोलंदाजी, परंतु सुरुवात चांगली आहे. 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांचा सामना म्हणजे नक्कीच कौशिक घाई गर्दी कुठे होत नाहीये. आणि आता प्रत्येक ठिकाणी जिकडे जिकडे टुर्नामेंट होतात ते काय विचार करतात, आपले प्रीमियर लीग आहे, आपण खेळायचं आहे. 4-5 ओव्हरचे सामने खेळवायचे नाही, 6 षटकांचे सामने खेळायचे आणि मनसोक्त आनंद घ्यायचा, आनंद लुटायचा, आनंद द्यायचा. ही कामगिरी सगळ्या ठिकाणी प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. या ठिकाणी देखील द्यायचं आहे. शांत आणि संत सुरुवात आहे, कारण पहिलं षटक आहे, पॉवर प्ले आहे, परंतु मैदानाचा आणि पिचचा थोडासा अभ्यास देखील केला जातो आहे. बघतोय गोलंदाज देखील गोलंदाजी ट्रॅकिंग वरून काय चुका होतात का, परंतु तो सावरतोय स्वतःला आणि उत्तम अशा चेंडूचं साजरीकरण देताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच पुन्हा एक सुंदरसा चेंडू हलकासा पुश केला मिडॉन क्षेत्रामध्ये आणि एकेरी धाव इकडे टिपली जात असताना पाहायला मिळते. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 5 झालेली पाहायला मिळते आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नक्कीच पहिलं पॉवर प्लेचं षटक मात्र राज मांगेला उत्तम पद्धतीने साकारताना आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला इकडे पाहायला मिळाली. तर नक्कीच मान्यवरांचे धन्यवाद, त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आणि या क्रीडा महोत्सवाच्या या सोहळ्याचं शोभा वाढवलीत. त्यासाठी मिलिंदजी पाटील सर तसेच रवी आप्पा चौधरी यांचे धन्यवाद सर. फिनाले डेला देखील या उपस्थिती आपली शोभा वाढवेल कार्यक्रमाला, हेच विनंती आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर आहे सिद्धेश आकरे. पाहूया सिद्धेश आकरे काय करतो आहे यावेळेला. राईट टाइम ओव्हर द विकेट आणि चांगला फटका मिड विकेटला, हवाई सफर, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि जेल टीमला जातोय. इकडे मात्र विकेटचं पतन. पहिला झटका मिळतो आहे वरोर रॉयल चॅलेंजर संघाला. नक्कीच एक दमदार
यस, यावेळेला मात्र वरोर एक्सप्रेस नावाने ओळख पूर्ण विश्वात ज्याची आहे तोच प्रज्योत अंबिरे यावेळेला एंटायर करतो आहे फलंदाजीसाठी. पाहूया एक तडफदार दमदार फटकेबाज फलंदाज डावखुऱ्या हाताने फलंदाजी करताना पाहायला मिळेल. तसं तर तो गोलंदाजीच्या माध्यमातून जगविख्यात आहे, परंतु गावाच्या माध्यमातून ऑलराऊंडर्स आहे. तर पाहूया या सामन्यामध्ये काय कामगिरी करतोय सिद्धेश अकरे यांची. सुंदर गोलंदाजीचा मात्र अमर याला काय समाचार घेता आला नाही आणि मिड विकेटला एक चांगला टोला देता त्या नादामध्ये मात्र विकेटचं पतन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. एक सुंदरसा झेल देखील आपल्याला इकडे पाहायला मिळाला. खूपच सुरेख अशी कामगिरी इकडे मात्र सिद्धेश अकरे यांनी करून दिलेली पाहायला मिळते आहे. एक पहिला झटका वरोर रॉयल चॅलेंजर संघाला वरोर किंग कडून भेटताना पाहायला मिळतो आहे. पॉवर प्लेच्या माध्यमातून एक विकेटचं पतन हे मात्र यश म्हणावं लागेल वरोर किंग संघाला. तर पाहूया डावखुरा फलंदाज प्रज्योत अंबिरे वरोर एक्सप्रेस ऑन स्ट्राईक काय करतोय या वेळेला. आणि नक्कीच खराब चेंडू आणि पंच वैभव अकरे यांच्याकडून निर्णय येतोय वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव मात्र संघाला मिळते आहे. पाहूया पुन्हा एकदा. यस सर, सेम डिलेवर्ड आली आउटस्विंग करताना मला वाटतं थोडीशी जागा जास्तच बाहेर निघतो आहे चेंडू आणि त्यामुळे लेंथ लाईन पकडणं यावेळेला मात्र थोडंसं बिघड झालं की काय की प्रेशर येते, कारण का जगविख्यात खेळाडू समोर गोलंदाजी करायची आणि त्याला बीट करून त्याला काहीतरी वेगळ्या रणनीतीने थांबवायचं हा सिद्धेशचा प्रयत्न तर नाहीये ना. पाहूया यावेळेला सुरेख चेंडू येताना पाहायला मिळतो आहे, परंतु नक्कीच प्रज्योत अंबिरे यांनी देखील पूर्ण निरीक्षण करून घेतलं की चेंडू कुठल्या लेंथला येतोय कसा जातो आहे. याचा थोडासा अभ्यास नक्कीच दांडगा अनुभव असलेला, कारण क्रिकेट टेनिस क्रिकेट म्हटलं तर त्याच्यामध्ये चांगली नजर असलेला हा फलंदाज आपल्याला इकडे पाहायला मिळतो. इन स्विंग झाला, चेंडू खेळला जातोय लॉंगलेच्या क्षेत्रामध्ये, फटका साकारला, क्षेत्ररक्षित केला जातो आहे आणि एकेरी धाव. स्ट्राईकला रोटेट करण्याची कामगिरी पुढे होते आहे. धावसंख्या पोचली ती म्हणजे 8 वर पोचलेली आहे. दुसरे षटक मार्गस्थ आहे. नक्कीच मागच्या षटकामध्ये 5 धावा झाल्या होत्या आणि आता या षटकामध्ये सुरू आहे षटक. 3 धावा गोळा झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये 2 वाईट आणि 1 प्रज्योतच्या नावावर गेले आहे. तर अशा पद्धतीने 8 धावा बोर्डावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला सागरने मात्र तलवार फिरवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नक्कीच सिद्धेश मात्र सुरेख गोलंदाजी दाखवतो आहे. इन स्विंग दाखवतो, आउट स्विंग दाखवतो, दोन्ही पद्धतीचे स्विंग दाखवण्यामध्ये हुशारही दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळते, कारण त्याला पिचची चांगली साथ मिळते आहे. पहिल्या चेंडूला ज्या पद्धतीने विकेटचं पतन झालं, एक बिग हिट शॉट मध्ये अमर गेला आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात नक्कीच निर्धाव चेंडू हाताळला जात असताना पाहायला मिळते. सुरेख कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून पहिले तर राजची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, 5 धावा दिल्या आणि सिद्धेश सुरेख गोलंदाजी होतो, कारण पॉवर प्लेकडे बघितलं जातं कशासाठी, एक मोका असतो, 30 यार्डमध्ये क्षेत्ररक्षण असतं, 30 यार्डच्या बाहेर जर चेंडू गेला तर चांगली धावसंख्या मिळते. यावेळेला मात्र कव्हरला शॉट केला जातो आहे, नक्कीच डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण आहे आणि सुरेख क्षेत्ररक्षण, एकेरी धाव पुन्हा एकदा मिळते आहे. तर धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 9 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळते आहेत. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 झालेली पाहायला मिळते आहे. नक्कीच आपण बघूया, समालोचनासाठी वाट बघतो आहे आमचा मित्र कौशिक राऊत, याचा आवाज, गोड आवाज आपल्यापर्यंत आता पोहोचेल. नक्कीच नक्कीच नक्कीच. कोणीही बाईक किंवा कुठल्या पद्धतीचं वाहन मध्ये आणू नये ही सगळ्यांना विनंती आहे. आपला कार्यक्रम आहे, आपला सोहळा आहे, तेव्हा आपण सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. कोणीही मध्ये गाडी घेऊन जायचं नाही. तिसरा षटक होत आहे सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. अनुज
पहिले 2 षटक व्हेरी इम्पॉर्टंट राहिल्या फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. पंचांनी सांगितलं गेलं. इकडनं मात्र डॉट बॉल. थोडंसं मात्र नाखुश असेल फलंदाज सागर. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होताना पाहायला मिळत नाही. तब्बल 8 चेंडू मागे फक्त आणि फक्त 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. सरळ बॅटचा वापर केला. चेंडू मात्र सरळ डीप मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. पुन्हा एकदा 1च्या मदतीने धावफलकावरती धावा. डबल फिगर अर्थातच 10 या अंकावरती पाहायला मिळते. तब्बल चेंडूचा खेळ तपासून पाहिला 2.2चा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करणारी टीम वरोर किंग्स यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिलं षटक राज मांगेलाचं राहिलं. त्याने फक्त आणि फक्त पहिल्या षटकामागे 4 धावा खर्च केल्या. दुसरं षटक सिद्धेश आकरे या गोलंदाजाने हाताळल्या. तब्बल 5 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकातील 2 चेंडूमागे फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा डीप मध्ये खेळलाय. 2 धावा. ग्राउंडच्या आतमध्ये जो जाळ आहे त्याला मात्र चेंडू लागला की मात्र डिक्लेअर आहे. 2 धावा मिळतील. 2च्या माध्यमातून धावफलकावरती धावा 12. 3 चेंडूचा खेळ समाप्त. गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज सज्ज. समोर असेल प्रज्योत अंबिरे. बघूया कशा रीतीने समाचार घेईल. पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिलाय आणि पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा 13 रन ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इकडनं मात्र गोलंदाजाला चांगल्या पद्धतीने 3 चेंडू हातावे लागतील. यावेळेला ऑन साइडला फटका खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत फक्त आणि फक्त 1च धाव. इकडनं मात्र सिंगल अँड डबलला मात्र प्राधान्य देत असताना फलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून अजूनही एकही षटकार, एकही चौकार, एकही टिबल पाहायला मिळाली नाही. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून फक्त आणि फक्त सिंगल, डबल आणि वाईटच्या माध्यमातून धावफलकावरती धावा 14. 4 चेंडूचा खेळ समाप्त. आणखीन 2 चेंडूचा खेळ उर्वरित शेष तिसऱ्या षटकातील. यावेळेला जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत कुठलीही धाव स्वीकारलेली नाहीये. दोन्ही देखील फलंदाजांनी डॉट बॉल. अंतिम आणि शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. इकडे मात्र फलंदाजाला चांगल्या रीतीने फलंदाजी करावी लागेल. सागर थोडासा नाखुश आहे. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. यावेळेला सरा बॅटचा वापर केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. 2 क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत चेंडू लढवला जाईल तोपर्यंत 1च धाव. एकेरी दुहेरी धावांवरती समाधान मानत असताना दोन्ही देखील फलंदाज 1च्या माध्यमातून धावफलकावरती धावा 15. 5ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवली गेली. पहिल्या षटकामागे धावा आल्या तर तब्बल 4. दुसऱ्या षटकामागे 5 धावा आणि तिसऱ्या षटकामागे 6. अशा रीतीने 3 षटकाचा खेळ समाप्त आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 5, 5, 5, 15 पाहायला मिळतील आणि विकेट गेल्यात आतापर्यंत 1 लॉस. चौथ्या षटकाला होत आहे सुरुवात. पाहूया चौथा षटक कुठल्या गोलंदाजावरती षटक हाताळण्याकरिता प्राधान्य दिलं जाईल. गोलंदाजी ट्रॅक वरती राज मांगेला, ज्याने मात्र पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. 5 धावा खर्च केल्या होत्या. तोच आला पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. समोर असेल सागर. सागरला चांगली बॅटिंग करावी लागेल येणाऱ्या 3 षटकामागे. पहिला चेंडू चौथ्या षटकातील. व्हेरी फर्स्ट बॉल. इकडनं मात्र सरा बॅटचा वापर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. इकडनं मात्र पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाने केले चुकी आणि आता पाहूया सागरला मिळते जीवनदान आणि जीवनदानचा कशा पद्धतीने समाचार घेईल येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त धाव 1. पुणे एकदा सिंगलच्या माध्यमातून 16. आपण पाहू शकतात ओम साई स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनल वरती स्पर्धा आपला पाहायला मिळते. वरोर मांगेला स्पोर्ट्स क्लब आयोजित वरोर मांगेला प्रीमियर लीग 2025 भव्य दिवस आयोजन पाहायला मिळालं. पुणे एकदा चेंडूला सोडून दिला. पंचांचा इशारा.
व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या माध्यमातून धावफलकावरती धावा 17 ABD पाहायला मिळते. इकडे मात्र एक्स्ट्राच्या माध्यमातून धावफलकावरती धावा 17. एक चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजूनही मात्र या इनिंग मध्ये 17 चेंडूचा खेळ उर्वरित शेष आहे. या 17 चेंडू मागे अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल प्रज्योत अंबिरेला. आणि इकडे मात्र सरळ बॅटचा वापर केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. आणि इकडे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आता पाहूया पंचांचा सिग्नल कुठल्या पद्धतीने येतोय. आणि पंचांचा सिग्नल येतोय 1 बाउन्स ओव्हर द रो. प्रज्योत अंबिरेच्या बॅटमधनं दुसऱ्या चेंडूवरती राज मांगेलाच्या विरोधात अटॅक. आणि या पहिल्या इनिंग मधील VMPL मधील पहिला चौका प्रज्योत अंबिरेच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळतोय. 4च्या माध्यमातून धावफलकावरती धावा 21-21. 2 चेंडूचा खेळ समाप्त. अशाच पद्धतीनं अटॅकिंग स्ट्रोक खेळावं लागतील. अटॅकिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रज्योत अंबिरेला करावी लागेल. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. संपूर्णतः टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये मोठमोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी माहीर असणारा खेळाडू. पुन्हा एकदा राज समोर प्रज्योत. फुलटॉस आणि फुलटॉस बॉलला मात्र सरळ फेकून दिलाय ऑन साइडला. प्रज्योत अंबिरेने पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय आउट ऑफ दी पार. VMPL षटकार 6. आता प्रज्योत अंबिरेची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलायला लागली. 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा बनवल्यात. धावफलकावरती धावा 6च्या माध्यमातून 27. आता राज मांगेलाला कमबॅक करावे लागेल. ज्या पद्धतीनं पहिलं षटक हाताळलं होतं त्याच पद्धतीनं येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ या षटकामागे शेष आहे. 3 चेंडू योग्य पद्धतीने हाताळावे लागतील नाहीतर अशा रीतीने फटके पाहायला मिळतील प्रज्योत अंबिरेच्या बॅटमधनं. फुलटॉस पुन्हा एकदा ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीये आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. VMPL आणखीन एक धमाकेदार षटकार 6. प्रज्योत अंबिरे 7 चेंडूचा खेळ खेळलाय आणि धावफलकावरती तब्बल प्रज्योत अंबिरेने 7 चेंडू फेस केला आणि 7 चेंडू मागे तब्बल 20 धावा बनवल्या गेल्यात. आणि धावफलकावरती धावा 33 रन ऑन दी बोर्ड. आता राजला कमबॅक करावं लागेल. 2 चेंडूचा खेळ उर्वरित शेष. इकडनं 3 चेंडू मागे तब्बल 14 धावा खर्च केल्यात. आता राज कशा पद्धतीने 2 चेंडू हाताळेल हे देखील पाहावं लागेल. इकडे मात्र टॉप एज लागलाय. चेंडू मात्र सरा बॅटचा वापर करत डीप मध्ये जातोय. सिद्धेश चेंडू पर्यंत येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एकाच धावांवरती समाधान मानत असताना दोन्ही देखील फलंदाज 34 धावा. अंतिम आणि शेवटचा चेंडू. अजूनही मात्र 13 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल या इनिंग मधील. पहिल्या 3 षटकामागे फक्त आणि फक्त 15. तदनंतर प्रज्योत अंबिरेच्या पाठमधनं आलेले 2 षटकार चौकार त्याच्या माध्यमातून धावफलकावरती 34 पाहायला मिळतात. अंतिम चेंडू पाहूया. अंतिम चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल. समोर असेल सागर. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक. आता पाहूया त्याच्या दस्तकाला मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बीड विकेटला क्लिअर करणारा सागरच्या पाठमधनं षटकार. इकडे मात्र थोडस महागडं षटक राहिलं. तब्बल धावा खर्च केल्यात 23. तर व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती संजय गायकवाड सर, संजय पाटील सर आणि दीपक गायकवाड सर यांचं स्वागतासाठी मी आमंत्रित करतो आहे. तृणाल विंदे यांना मी विनंती करतोय की मान्यवरांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. वरोर मांगेला स्पोर्ट्स क्लब द्वारा आयोजित वरोर मांगेला प्रीमियर लीग वर्ष 5वे आपण बघतायत. पहिला सामना मैदानामध्ये सुरू आहे. आताच उद्घाटन सोहळा संपन्न झाला. जोरदार टाळ्याने स्वागत करूया मान्यवरांचं. स्वागतम स्वागतम स्वागतम. आणि आता वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. जोडले जातो कौशिक राऊत सोबत. वैदिक असा दुसरा संघासाठी 5वं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅक वरती सिद्धेश आकरे. या टीमचा महत्वाचा गोलंदाज विकेट टेकर गोलंदाज बनून त्याची ख्याती पाहायला मिळते. परंतु आता पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. सिद्धेश टू प्रज्योत.
पहिला चेंडू सरपाटचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु टॉप एज इकडे यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दिसत होता, परंतु जेल मात्र धरतीला दान केले. प्रज्योत अंबिरेला मिळते जीवनदान. ज्याला संधी मिळते तो नशीबवान आणि जो संधीचं सोनं करतो तो भाग्यवान. आणि इकडनं मात्र यष्टीरक्षक चिन्मयच्या हातामधनं चेंडू मात्र ड्रॉप झाला. अर्थातच प्रज्योतला मिळते संधी. हे बॅटल चांगल्या पद्धतीने रंगणार. एका साईडला यंगस्टर तर दुसऱ्या साईडला अनुभव, एका साईडला सिद्धेश दुसऱ्या साईडला प्रज्योत. षटकातील पुढील बॉल इकडे मात्र चेंडूला सोडून दिला. पाहूयात पंचांचं सिग्नल. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आपला पाहायला मिळतील. 41-41 रन ऑन दी बोर्ड. आता मात्र इकडनं चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल वरोर किंग्स या टीमला. पुन्हा एकदा सिद्धेश चेंडू क्रमांक 2 हाताळण्याकरिता अल्टी पल्टी स्ट्रोक खेळला, परंतु फटका बसला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक व्हॉट अ ग्रेट स्टॉप केला, परंतु पाहूया आउट ऑफ दी पार. प्रज्योत अंबिरेच्या पाठमधनं अल्टी पलटी आणि बॉलने मारली कल्टी सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक VMPL षटकार. व्हॉट अ ग्रेट शॉट. रिवर्सचा फटका पाहायला मिळाला. सिद्धेशचा चेंडू ओळखला, तदनंतर शॉटला खेळला आणि चेंडू मात्र सरळ 6 धावांकरिता ट्रॅव्हल झालाय. The Bluetooth device is connected successfully. फाईन लेगला सलामी देणारा चौकार. आणखीन एक प्रज्योत अंबिरेच्या पाठमधनं चौकार. प्रज्योत अंबिरेची पाठ मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त षटकार चौकाराची भाषा बोलत असताना पाहायला मिळतो. पाहूया पंचांचा सिग्नल. समज इकडनं मात्र चौकार नाहीये आणि पंचाने मात्र सांगितलं गेलं हा चेंडू मात्र सरळ आउट बॅक टू बॅक चला पुढील सामना वरोर सुपर किंग्स विरुद्ध वरोर नाईट रायडर्स
दोन्ही देखील टीमच्या कॅप्टनने टॉस चढायचंय अंतिम षटक हाताळण्याकरिता. तो चलते मैदान के बीच में तहलका मचा हुआ है. बहुत ही बेहतरीन तरीके से एक अच्छे बल्लेबाज को वापसी किया डकआउट में. फिर एक बार खेला गया है डीप कवर की दिशा में. नए बल्लेबाज आए हैं राहुल और आते आते एक अच्छी तरीके से शॉट को दर्शा दिया और खूबसूरत तरीके से रन बढ़ाते हुए कहीं ना कहीं पे सागर अपनी पारी को निभाते हुए इक्का दुक्का से और एक छक्के के साथ खेलते हुए नजर आ रहे हैं. तो एक बड़ी पारी 39 रनों की 13 गेंदों की बड़ी पारी, एक बेहतरीन पारी प्रज्योत अम्बेरी के बल्ले से दिखाई दी. अगली गेंद फिर एक बार आगे बढ़ के खेलना चाहते थे, कैच का मौका था, लेकिन कहते हैं ना कैच एंड बोल्ड करना इतना आसान भी नहीं होता और जितने रफ्तार से गेंद आती है तो संभालना बहुत मुश्किल होता है. और दरमियान काफी अच्छी तरीके से रनिंग द बिटवीन की सहायता से 2 में तब्दीली आती है. यहाँ पे राहुल के बल्ले से बेहतरीन शॉट आया है. 2 के साथ में स्कोर बना हुआ है 62, 62 ऑन द बोर्ड. बहुत ही बेहतरीन. जब पावर प्ले से शुरुआत हुई थी कौशिक, बिल्कुल धीमी गति से शुरुआत हुई थी, लेकिन बाद में जो तहलका मचाया प्रज्योत अम्बेरी के बल्ले ने खूबसूरत नजारा दिखा दिया. और यहाँ पे देखिए एक उछाला था गेंद को, लेकिन शॉट मिड विकेट की तरफ में कोई फील्डर्स मौजूद नहीं था, तो एक मौका भी मिलता है और एक रन भी बनता है. 63 रन बने हैं अभी इस वक्त. बहुत ही बढ़िया योगदान देते हुए वरुण रॉयल चैलेंजर्स वरुण किंग के लिए एक अच्छा टारगेट सेट करने का प्रयास है. दरमियान तो ऊपरी वाला शॉट है और यहाँ पे पकड़ा है कैच और डकआउट में वापसी होगी यहाँ पे सागर की. क्रिकेटर्स और अच्छा है भजन सम्राट के रूप में भी जाने जाते हैं और इस वक्त क्रिकेट का आनंद ले रहे हैं मैदान के बीच में बल्लेबाजी के माध्यम से. ये देखिए गेंद को हवा में सफर किया है और यहाँ पे शॉर्ट स्क्वायर लेग में बिल्कुल खर्रा फील्डिंग का नजारा. कैच को ड्रॉप किया रनिंग द बिटवीन के माध्यम से. यहाँ पे दूसरी की मांग थी, लेकिन एक रन पूरा हो चुका है और यहाँ पे दूसरे पे रन आउट होगा. एक विकेट का पतन भी होगा. ओवर की समाप्ति यहाँ पे नजर आ रही है बिल्कुल. और स्कोर बना 64, 65 टू टार्गेट है विन के लिए. तर 65 धावा विजयी लक्ष्य ठेवलं गेलेलं आहे या ठिकाणी. ते म्हणजे वरोर किंग संघासाठी वरोर रॉयल चॅलेंजर संघाने. चला पुढचा सामना असणार आहे वरोर सुपर किंग्ज विरुद्ध वरोर नाईट रायडर्स. दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. टॉस का बॉस पाहतोय आपली वॉट. चलो वरोर सुपर किंग्स वर्सेस वरोर नाईट रायडर्स. दोन्ही कर्णधारांनी यायचा टॉस का बॉस पाहतोय आपली वाट. या सरपंचांसाठी पाणी पाठवायचं येते पाणी.
82 pound. साकारण्यात आलेली आहे आणि सर्व खेळाडूंची मदत आपल्याला ग्राउंडवर नेहमीच होत असते. आता दुसरा सामना आहे. सामना उशिरा सुरू झाला त्यामुळे ऊन देखील फार आहे आणि जास्तीत जास्त धावा बनतील अशी अपेक्षा या टुर्नामेंटमध्ये आणि आम्ही टॉस जिंकून पहिले क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. गोलंदाजी करता आहे तर काय इरादा असेल, कुठल्या गोलंदाजावर चांगला इरादा असेल गोलंदाजीचा ट्रॅकिंग करून समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच समोरच्या संघामध्ये चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. कुणाल असेल, जय असेल, तर आमच्या संघामध्ये देखील चांगले गोलंदाज आहेत. प्रतीक आहे, सूरज आहे, मी स्वतः आहे, त्यासोबत प्रसाद देखील आहे. तर त्यामुळे चांगले गोलंदाज आमच्यामध्ये देखील आहेत आणि कमीत कमी धावांमध्ये आम्ही रोखण्याचा त्यांना प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक. नक्कीच परेश आहे समोर जोडला जातो आहे. परेश आपल्याला या सामन्यामध्ये पहिल्यांदा नाणेफेकीचा गोल तिकडे गेलेला आहे. तुम्हाला बॅटिंग आलेली आहे तर तुमचा काय इरादा असेल बॅटिंगच्या माध्यमातून आणि आपल्या या टुर्नामेंट बद्दल काय सांगतील? ह्या टुर्नामेंटबद्दल बोलायचं झालं तर हे दरवर्षाप्रमाणे यंदा पण चांगलीच होत आहे. मी 75 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल कारण की आमच्यात चांगले बॅट्समॅन पण आहेत आणि 75 पर्यंत टार्गेट आम्हाला बॉलिंग करायला पण चांगलं होत आहे. कोणाकडे जास्त अपेक्षा तिला आपण 75चा टार्गेटच्या हिशोबाने तर कुठल्या खेळाडूवर जास्त मतदार असेल की तो चांगला स्कोर देईल तुम्हाला? मी विशाल अंबिरे, जय अंबिरे, मी स्वतः कर्णधार. येस थँक्यू आणि शुभेच्छा आहेत. बेस्ट ऑफ लक. चला वयो मैदानाची आत पुन्हा एकदा टार्गेट सेट झालेला आहे वरुड किंग्ससाठी आणि मैदानात सामन्याला देखील सुरुवात होती आहे. ओपनर बॅटर्स मैदानामध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळते आहेत. पंच सज्ज आहेत, गोलंदाज सज्ज आहेत. प्रज्योत अंबिरे, यस पंचांचा इशारा येतो आहे. सिद्धेश आणि याचा पहिला चेंडू सिद्धेश धवणे आणि सिद्धेश अकरे असे दोन सलामीचे फलंदाज आपल्याला मैदानामध्ये उतरलेले पाहायला मिळत आहेत. 65 धावांचं विजयी लक्ष सेट झालेले इकडे आपल्याला पाहायला मिळते. 65 इज अ टार्गेट आणि या टार्गेटला कसं प्रत्युत्तर दिलं जाईल कारण एका बाजूला आपण बघितलं पॉवर प्लेचा आता षटक आहे. जेव्हा सामन्याला सुरुवात झाली होती रॉयल चॅलेंजर संघाने 2 षटकं जेव्हा खेळले होते एकदम शांत पद्धतीने खेळत होते. कुठल्या पद्धतीने बर्डन नव्हतं, फ्री माइंडने खेळत होते कारण त्याला माहिती होतं 6 षटकांचा सामना आहे. पॉवर प्ले खरं म्हणजे पॉवर प्ले म्हणजे एक असं क्षेत्र असतं की त्यावेळेला आपल्याला चांगला स्कोर डेव्हलप करायचा असतो. परंतु गोलंदाज आजकाल एवढे हुशार झालेले आहेत की त्यांना माहिती आहे पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी कशी साकारायची आणि कसं थांबून ठेवायचं आहे फलंदाजांना. हे मात्र रणनीती खूप कामाला येते आहे. इकडे मात्र 2 चेंडू झालेले आहेत, दोन्ही चेंडू डॉट. तुला आपण बघता सिद्धेश धवणे ऑन स्ट्राईक. सिद्धू नक्कीच एका चमत्कारिक खेळाडू आहे, त्याच्याकडे शैली आहे, कौशल्य आहे. एका बाजूला जर आपण विचार केलेला जगविख्यात टेनिस गोलंदाज वरुड एक्सप्रेस प्रज्योत अंबिरे गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि ज्या पद्धतीने सुरेख असं क्षेत्ररक्षण रचलं गेलेलं आहे. बरोबर मागेला प्रीमियर लीग आज 5व्या वर्षामध्ये आणि यावेळेला मात्र बिनविकेटला खेळला जातो आहे. नक्कीच डीपमध्ये क्षेत्ररक्षण सुरेख असं आहे कारण हलका फुलका शॉट आहे. मोठ्या शॉटचा विचार केला गेला नव्हता सिद्धूकडून आणि अलगद पद्धतीने जागा बनवून शॉट खेळले, जागा बनवली आणि एक धाव मात्र तयार करून घेतली जाते आहे. खातं उघडलं जात आहे. यावेळेला बघता व्हेरिएशन दिला अलगद पद्धतीचा चेंडू आणि खेळला जातो आहे शॉर्ट मिड विकेटकडे. नक्कीच ऑन साईडला जागा भरपूर असते परंतु चेंडू येतो कसा, कशी तो खूप महत्वाचा असतो. आपली नजर कशी आहे, आपण दिशा कुठली द्यायची आहे कारण चेंडू येतो त्या दिशेने जर आपण शॉट दिला तर चांगल्या पद्धतीने त्याला शॉट परावर्तित केला जातो. रिव्हर्स स्विच जो असतो त्याच्यामध्ये आपण थोडंसं वेगळी हटकेपणा दाखवायला लागतो आणि त्या माध्यमातून तो स्टॉक बनवण्याची एक ताकद तयार करावी लागते. इकडे मात्र हलके फुलके शॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. दाखवतात दोन्ही सिद्धेश करता आहेत प्रयत्न. धावसंख्या 2 वर बोर्डाची लागलेली आहे. विजयी लक्ष 65 जरी असलं तरी सुरुवात मात्र शांत आणि संद दिसते आहे. यावेळेला फुल केला जातो आहे. शॉटला जबरदस्त हुप आहे आणि आउट ऑफ द पार आहे. पहिला इनिंगचा षटकार येतो आहे. धमाल शॉट आहे. येस ऑपरेटर आहे का डीजे मास्टर्स? नाही डीजे मास्टर्स
परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते वरुड किंग्स नाव तर दिलेलं आहे आणि कामगिरीला सुरुवात झालेली आहे. तो चलते फिर एक बार मैदान के बीच में दूसरी ओवर पावर प्ले के लेके आया है गेंदबाज कल्पेश. राइट टाइम और द विकेट. देखिए जगह बना, स्टाइल बनाया कवर ड्राइव में, बहुत ही बढ़िया नजारा था यहाँ पे, लेकिन फील्डर्स वहां पे मौजूद और एक से संतुष्ट. यहाँ पे देखिए स्ट्राइक को रोटेट करने का इरादे से शायद सिद्धे सक्रिय काम कर रहे हैं. गेंदबाजी में तो अच्छा हुनर दिखाया, लेकिन बल्लेबाजी से शायद से आए हैं उतरे हैं तो इरादा साफ है कि सामने वाले बल्लेबाज को ज्यादा से ज्यादा स्ट्राइक पे लेके आएंगे. और यहाँ पे देखिए सिद्धू एक बार आगे बढ़ के खेलना चाहते थे, लेकिन कल्पेश की गेंदबाजी ने हुनर दिखाया. गेंद डॉट और सीधा विकेट कीपर के दस्तानों में गेंद कैद हुई नजर आई है. अगली गेंद के लिए फिर एक बार प्रज्योत तंबीर विकेट कीपर के रोल में इस वक्त नजर आ रहे हैं. थर्डमैन में आयोजक कमेटी के अध्यक्ष सचिन तांडेल नजर आते हैं. गली है, पॉइंट है, शॉर्ट कवर है और मिड विकेट और फाइन लेग, इस तरीके से फील्डिंग की रचना नजर आती हुई. तो डीप में हम देख सकते हैं डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑन एंड डीप मिड विकेट, इस तरीके से फील्डिंग की हुई रचना नजर आती हुई. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. अभी तक 3 गेंदें पेश की है कल्पेश ने. पहले गेंद में एक, दूसरा डॉट, तीसरा डॉट काफी खूबसूरत तरीके से बांध के रखा है. हालांकि पावर प्ले में नजाकत अलग होती है. सिद्धू के एक छक्के में माहौल बनाया था और फिर एक बार यहां पे माहौल बनाते हुए लॉन्ग ऑफ की दिशा में नजर आए. फिर एक बार तालियों की गूंज और सीटी की आवाज इस मैच बेहतरीन वापसी है यहाँ पे. देखिए फिर एक बार कड़क शॉट है, नजाकत खतरनाक है. 6 रनों का हिसाबा फिर एक बार है. दोहरी छक्के की पारी. आह क्या नजाकत है, क्या नजाकत है. यस डीजे कम ऑन. बहुत बेहतरीन नजाकत कवर की तरफ में, बहुत ही बढ़िया शॉट और क्या स्टाइल नजर आ रही है. बिल्कुल यहाँ पे वीवीएस लक्ष्मण का स्टाइल नजर आता है कि एक पैर को थोड़ा सा पीछे लेके शॉट को कवर की दिशा में दिशा बनाते हुए शॉट को 6 के लिए तब्दीली कर दी है. बेहतरीन नजाकत. अगली गेंद फिर एक बार. ये देखिए वही कॉपीराइट. और ये छक्के का हैट्रिक दर्ज. बिल्कुल चौका है. ओहो यस, थोड़ा सा अंदर है मेरे ख्याल से. 4 रनों का इजाफा आया है यहाँ पे. बिल्कुल इसको 200 रुपये का इनाम प्राप्त हुआ है. सिद्धू प्रसाद तामोरे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालेलं आहे. धन्यवाद प्रसाद. असंच प्रोत्साहन वाढवत राहा नक्कीच. आणि तुम्ही आहेत कुठे मला दिसत नाहीये. थोडंसं व्यासपीठाचा आनंद घ्यायचा आहे. या आगतम आहे, स्वागतम आहे. याचा नक्कीच प्रसाद तामोरे पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मधून एंट्री करतील यावेळेला. नक्कीच दमदार आहे. कडक शॉटचे रूपांतर करून दाखवलेलं आहे. इकडे मात्र सिद्धू हो ये देखिए फिर एक बार स्टाइल अपनाते हुए बिल्कुल इंटरनेशनल क्रिकेट के जैसा शॉट को दिखाते हुए नजर आ रहे हैं. खूबसूरत शॉट. इस वक्त चौका डटा गया है सिद्धेश अखरे के बल्ले से. बिल्कुल अंदर आके फुल टॉस को गेंद को खेला. गेंदबाज हालांकि यॉर्कर का प्रयास करना चाहते हैं थे, लेकिन
टप्पा गिरने से पहले ही शॉट को तब्दील कर दिया। बॉल पटवायचा आयोजक कमिटी बहुत ऑन द बोर्ड 65 बनाने हैं। अरे जुना बॉल मागच्या इनिंगचा बॉल असेल ना, मागच्या इनिंगचा बॉल कोणाकडे ठेवलाय? बिल्कुल 65 रनों का जीत का लक्ष्य। जिस तरीके से वरुण किंग बन के दिखा रहे हैं, बनना है किंग, और यही काम करते हुए नजर आ रहे दोनों बल्लेबाज। पहले तो शुरुआत की सिद्धू ने और फिर एक बार सिद्धेश अखरे के बल्ले ने भी दिखा दिया है चौके की सहायता से नजाकत। बिल्कुल सागर अगले गेंदबाज, यहाँ पे देखिए रिवर्स शॉट खेला गया है, लेकिन हवाई सफर बिल्कुल कवर में फील्डर्स मौजूद, थमा दिया है कैच और वापसी करेंगे डगआउट में सिद्धेश अखरे। यस, बहुत ही बेहतरीन प्रयास था, लेकिन हुनर होता है, कभी ना कभी जो मौका मिलता है मौका नहीं छोड़ना चाहिए, और जिसने भी छोड़ा वो खोया है। यहाँ पे जो कुछ बहुत जिसे पाने की चाहत हर किसी की है, लेकिन कोशिश बरकरार रखना यह बहुत जरुरी है। तर इकडे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आहे एक उत्कृष्ट प्रयत्न तर होताच रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, परंतु कव्हरला शुभलक्षण तैनात होते, तिकडेच मात्र मोजून मापून कॅच ठेवून दिलेला आहे आणि पहिला झटका मात्र इकडे वरुण किंग्स संघाला मिळतो आहे। नवा फलंदाज दर्पण, न्यू बैटर्स दर्पण। तो देखते हैं दर्पण क्या करेंगे इस वक्त, इस मैच में अपना योगदान क्या देंगे। एक अच्छी शुरुआत का प्रयास था सिद्धेश अखरे का, लेकिन 6 रन बना के डकआउट में वापसी, एक चौका डटा था, अगले ही पल में एक बड़ा शॉट का नजारा दिखाना था, लेकिन गेंदबाज सागर है, सागर के पास बहुत ही अनुभव है, बिल्कुल गेंदबाजी किस तरीके से करना है देना है ये बिल्कुल नजारा है। अभी एक देखिए ये गेंद बिल्कुल मिडल स्टंप में इनस्विंग करके लेग स्टंप के बाहर जाने वाली थी, और बल्लेबाज अगर उसको टच नहीं करता तो वाइड होता था, लेकिन खेलने के लिए मजबूर कर दिया। यह होता है गेंदबाजी का हुनर, खेलने के लिए मजबूर, हल्के से शॉर्ट लेग में आई और एक में तब्दीली हुई, गेंद रन पहुंचा है 30 रन पे। 30 ऑन द बोर्ड। यहाँ पे देखिए इस वक्त बहुत ही हल्के तरीके से खेला है सिद्धू ने, गेम को आया परखा, ये हुनर है सागर का, हर गेम को अलग ट्रैक में देते हैं, अलग लेंथ लाइन में देते हैं, हालांकि मुश्किलें कैसे तैयार की जाएगी बल्लेबाज की, ये ज्यादा से ज्यादा उनका प्रयास रहता है, और इसी प्रयास में तो एक विकेट हड़पा है सिद्धेश अखरे का, ये बहुत ही अच्छा हुनर है। धीरे से स्कोर बढ़ता हुआ 31-31, गेंदें हुई है 4, बहुत ही बढ़िया गेंदबाजी इस वक्त। हो ये है गुडलैंड की गेंद, क्योंकि इसका उछाल नहीं था, 5 गेंदें हुई है, पहले गेंद में चौका, दूसरे में विकेट, तीसरे चौथे में एक आया, 5वें में डॉट। बेहतरीन गेंदबाजी है, 5 गेंदें दिए हैं अभी तक, 6 रन दिए हैं, 1 विकेट लिया है सागर ने, बहुत ही बढ़िया योगदान देते हैं सागर। बिल्कुल जिस तरीके से जिम्मेदारी दी जाती है तीसरे ओवर के लिए, उसे बाखूबी निभाना इन्हें काफी अच्छे तरीके से आता है। इस वक्त देखिए गेंद आई बिल्कुल शॉट की और लगाया है स्क्वायर लेग की दिशा में, 4 रनों का इजाफा, अंपायर देवेंद्र बिंदे दर्शाते हैं यहाँ पे 4। यस, इस चौके की सहायता से तब्दीली आएगी स्कोर में, 35 ऑन द बोर्ड। फिर एक बार तालियों की गूंज नजर आई है, बहुत ही बढ़िया। बिल्कुल अभी 35 बन चुके हैं, 65 का उद्दिष्ट है, और 35 बने हैं 3 ओवर में 30 रन बनाने हैं। अगर इसी रफ्तार से चल रहे हैं, गाड़ी निकल पड़ी है, लेकिन दिल्ली भी अगर इसी रफ्तार से खेलेंगे तो दिल्ली दूर नहीं है,
बिल्कुल ये साझेदारी बहुत काम करने वाली होती है। अभी देखते हैं प्रज्योत अंबिरी की तरफ थोड़ी सी जिम्मेदारी रहेगी इस वक्त, क्योंकि पहले ओवर में उन्होंने काफी अच्छी तरीके से गेंदबाजी साकारी थी। 8 रन रहे थे, एक छक्का डटा था आखिरी गेंद में, अगर वो नहीं होता तो कंट्रोल कर सकते थे। लेकिन अभी देखते हैं प्रज्योत की एक खासियत है, पहला ओवर खराब जाता है तो दूसरा बहुत बढ़िया रहता है, और दूसरा बढ़िया रहता है तो पहला बड़ा रहता है तो दूसरा थोड़ा सा खराब रहता है। इस वक्त में देखिए बहुत ही बढ़िया वेरिएशन दिया गेंद को, और डॉट गेंद सामने से निकलती हुई बिल्कुल सिद्धू समझ नहीं पाए गेंद को, और विकेट कीपर के दस्तानों में गेंद कैद, डॉट गेंद। अगली गेंद, हो यहाँ पे विकेट का पतन, शॉट खेलना चाहते थे, गेंदों को समझना बिल्कुल कठिन रहता है। प्रज्योत अंबिरी के गेंद के जब भी समझना है, परखना है, अच्छे अच्छे बल्लेबाज क्यों जाते हैं, आउट क्यों होते हैं, वरुण एक्सप्रेस क्यों कहा जाता है इन्हें, क्योंकि इनकी गेंदें समझना बहुत ही मुश्किल होता है। बिल्कुल हल्की सी कट हो गई, विकेट कीपर ने बिना कोई गलती करते हुए कैच को पकड़ा, और डकआउट में सिद्धू एक अच्छी पारी खेलते हुए नजर आ रहे थे। लग रहा था कि टीम को जीत का सेहरा पहनाएंगे, किंग बनेंगे, लेकिन अभी तो किंग बनाने के लिए उम्मीद किसके पास होगी, कौन सा बल्लेबाज करेगा काम। बहुत ही बढ़िया गेंदबाजी फिर एक बार वापसी करते हुए 2 गेंदें हो चुकी हुई इस ओवर की। हालांकि चौथा ओवर चलता हुआ नजर आ रहा है। नए बल्लेबाज आए हैं, राज मांगेला, बिल्कुल नए उभरते हुए बल्लेबाज है, हुनर है, गए साल में क्या बेहतरीन से बेहतरीन पारी का नजारा। राज मांगेला स्ट्राइक लेते हुए, प्रज्योत अंबिरी राइट हैंड ओवर द विकेट की ओर से गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। ये देखिए बिल्कुल 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 मजबूर करते हैं बैट डालने के लिए कि आपको बैट डालना ही डालना है, ऐसी गेंद जो समझना बहुत मुश्किल होता है। फिर एक बार डॉट गेंद आई है, क्या कमाल की गेंदबाजी पाई है। अभी तक 9 गेंदे साकारी है प्रज्योत अंबिरी ने, और इसमें से 6 गेंदे डॉट है। बिल्कुल 3 गेंदों में एक और एक छक्का, इस तरीके से योगदान दिया गया है। और यहाँ पे देखिए हाफ स्टंप के बाहर की गेंद आएगी, यहाँ पे 9 बॉल का इशारा देते हुए अंपायर, बिल्कुल 9 बॉल आएगा, अगला पल रहेगा फ्री हिट का। ओहो, इस टूर्नामेंट का पहला फ्री हिट, बिल्कुल यस फ्री हिट रहेगा, और वो भी कौन देगा, प्रज्योत अंबिरी। खेलने का प्रयास था, बिल्कुल यॉर्कर की गेंद में ग्राउंड रूट से खेला गया है एक्स्ट्रा मिड विकेट की तरफ में। और यहां पे देखिए 1 में तब्दीली ली गई है, तो 1 से आगे बढ़ के स्कोर बना हुआ है 37 ऑन द बोर्ड। बिल्कुल 37 पे रुका हुआ स्कोर नजर आ रहा है। खूबसूरत गेंदबाजी यहां पे, और ये देखिए शॉट को हुक तो किया है लॉन्ग की दिशा में, और वहां पे फील्डर्स मौजूद। फिर एक बार 1 से संतुष्ट होना पड़ेगा, बढ़ता हुआ स्कोर 38। हालांकि सिर्फ और सिर्फ 3 रन आए हैं इस ओवर में, काफी खूबसूरत तरीके से बांध के रखा है। जहां तक 35 का स्कोर बना था, यहां पे 38 बन चुका है। तो खूबसूरत गेंदबाजी जब आती है तो नजर भी आता है खेल का इरादा क्या हो सकता है। ये देखिए पूरा बांध के रखने वाला काम है, बिल्कुल अच्छे से अच्छे बल्लेबाजों को बांध के रखने का जो रोल रहता है ना, ये प्रज्योत अंबिरी के पास है, वही हुनर दिखा गया है। ओवर की समाप्ति, पिछले ओवर में 8 रन दिए थे, इस ओवर में 3 रन दिए हैं, तो 2 ओवर में 11 रन दिए हैं सिर्फ और सिर्फ। बहुत ही बढ़िया योगदान रहा है इस मैच के दौरान प्रज्योत अंबिरी का, और खूबसूरत एक विकेट भी लिया गया है। जो थोड़े से भारी पड़ रहे थे सिद्धेश दौड़े सिद्धू, उनको डकआउट में वापसी करते हुए नजर आए। तो आगे का विवरण के लिए मैं फिर एक बार आमंत्रित करता हूं मेरे सहकारी मित्र कौशिक राउत को। 4 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात। येणारे 12 चेंडू आणि धाबा बनवच्या तब्बल 27 धाबा। पाहूया 27 धाबा कशा पद्धतीने बनवल्या जाते येणाऱ्या 12 चेंडू मागे।
5वा षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वरती अमर समोर असेल दर्पण, एक अपकमिंग यंगस्टर म्हणून ज्याची ख्याती आहे, परंतु कशा रीतीने खेळ करेल येणारा कालावधीमध्ये पाहायला मिळेल. इकडे टॉप एच आणि इकडे चांगल्या पद्धतीने झेल कॅरी केलं. फलंदाजाचा खेळ संपलाय पहिल्या चेंडूवरती आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला जय. इकडनं जय आणि राजला चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. येणाऱ्या 11 चेंडू मागे 27 धावांची आवश्यकता आहे. इकडनं चांगल्या पद्धतीने पहिल्या चेंडूवरती गोलंदाजी करत असताना अमरच्या माध्यमातून विकेट प्राप्त केलंय. इकडनं तर 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आयटम ओव्हर द विकेटचा मारा करत असताना पाहायला मिळेल. चेंडू क्रमांक 2 हेलिकॉप्टर डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला वडा कॅच आणि इकडनं तर पाहूया पंचांचा सिग्नल काय येतोय. OUT आउट अर्थातच बॅक टू बॅक विकेटचं पतन. फलंदाज बाद तू चल मे आया पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळू लागला मैदानाच्या आतमध्ये. इकडनं चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल टीम वॉरियर्स किंग या टीमला. इकडनं राजकडे क्षमता आहे, परंतु आज क्षमतेनुसार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल. पाहूया कुठला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी 6व्या क्रमांकावरती दाखल होईल. चला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लवकर पाठवा. सिद्धेश प्लीज कृपया करतो. प्रेमांशु प्रभू कुठे असेल त्याने मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. प्रेमांशु प्रभू लट्टू. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चिन्मय बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. पाहूया या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज अमर. तर नवीन खेळाडू बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो चिन्मय. इकडे चिन्मयला चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कशा पद्धतीने खेळ केला जाईल. इकडे तर फटका चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. इकडे मात्र एफेक्ट चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं तर अनिकेतचे, परंतु इकडनं सिंगल कंप्लीट बघता दुहेरी धाव देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. 2च्या माध्यमातून धावफलकावरती धावा 40, येणारे तब्बल 9 चेंडू आणि धावा बनवायचे 25. मॅच ऑन गेम ऑन. VMPL मधील पहिली मॅच रंगत असताना पाहायला मिळते. 2 संघामध्ये चांगला बॅटल आता रंगेल. एका साईडला अमर तर दुसऱ्या साईडला चिन्मय. 9-25. बघूया कशा पद्धतीने 3 चेंडू हाताळले. 3 चेंडू कम्मालीचे पाहायला मिळाले. पहिल्या 2 चेंडू मागे 2 विकेट. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. आता पहिल्या पंचाचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 41 धावा. पुणे एकदा गोलंदाजाला 4था चेंडू हाताळण्याकरिता पुणे एकदा सज्ज व्हावा लागेल. उलटा सरफॅटचा वापर डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. 1 बाउन्स चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं डीप मध्ये आणि एकच धाव या चेंडूवरती देखील मिळेल. 1च्या माध्यमातून धावफलकावरती धावा 42 धावा. 8-20. आता पाहूया राज मात्र स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतं. त्याने मात्र तब्बल 3 चेंडू फेस केला आणि 3 चेंडू मागे 1 धाव बनवलाय. आता मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. स्वतः संघाचा कॅप्टन आहे, कर्णधाराची भूमिका अदा करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. राज मांगेला या खेळाडूला चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. फटका फसलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षण वडा कॅच स्क्वेअर लेग क्रिजला टिपलाय झेल संपलाय खेळ. राज मांगेला बॅक टू द पॅव्हिलियन. इकडे मात्र विकेट क्रमांक 5 बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाज अमरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तब्बल 5 चेंडू फेकल्या. 5 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केला. 3 विकेट. महत्वाच्या क्षणी महत्वाची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि फलंदाज बाद. आता पाहूया नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती कुठला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अनुज पाहायला मिळतो बॅटिंग करण्यासाठी. आता अनुजला चांगल्या पद्धतीने जबाबदारी हँडल करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू आणि 23. बघूया या चेंडूवरती जर षटकार आला तर मात्र 6
17 राहू शकतात, परंतु अंतिम चेंडूवरती काय घडेल, सिंगल डबल की चौकार षटकार हे पाहणं योग्य असेल. पाहूया नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. फलंदाज आपल्या फलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाज आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. अंतिम चेंडू इकडे मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. षटक संपलंय, इकॉनॉमिकल षटक राहिलंय आणि फक्त 4 धावा खर्च केल्या, 3 विकेट प्राप्त केला अमर या गोलंदाजाने. आता अंतिम षटक महत्वाचं षटक असेल. तब्बल 6 चेंडू मागे 23 धावांची आवश्यकता. अर्थातच 4 मोठे हिट हे मैदानाच्या बाहेर फेकावे लागतील आणि 4 मोठे हिट कशा पद्धतीने फलंदाज खेळेल हे देखील पाहणं योग्य असेल. अंतिम षटक कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी, सागर कडे जबाबदारी दिली गेली प्रज्वल अंबिरेच्या माध्यमातून. आणि इकडनं पाहूया फलंदाज स्ट्राईक एंडवरती असेल चिन्मयला इकडनं कामगिरी करावी लागेल. 6 मध्ये 4 मोठे हिट खेळावे लागतील. पाहूया 6 मध्ये 4 मोठे हिट आल्या तर सामना जिंकू शकतो. जर इकडनं 6 मध्ये 4 मोठे हिट नाही आल्या तर फिल्डिंग करणारी टीम मॅच जिंकू शकते. 18-30 इक्वेशन होतं. तदनंतर 2 षटक काही कमलीचे पाहायला मिळालं. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून फक्त 7 धावा खर्च केला. इकडे मात्र शॉर्ट बॉल त्याला पूल केलाय, सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल आणि व्हॉट अ ग्रेट शॉट. फलंदाज चिन्मयच्या पॅट मधनं VMPL षटकार 6. अजूनही सामना ऑन आहे. जर मात्र चिन्मयने मॅच मात्र काढली तर मात्र प्रथमेश बावजी यांच्याकडनं मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिला जाईल. पाहूया 5 मध्ये 3 मोठे हिट. मॅच ऑन, गेम ऑन. पुन्हा एकदा ऑन साइड फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याला बनावं लागेल. या बॉल वरती प्रेक्षक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4-12 काय मॅच रंगले मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू मागे 2 षटकार. कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. चिन्मय एंट्री लेट परंतु थेट. पहिला सामना काय रंगतोय मैदानाच्या आतमध्ये, अगदी पैसा वसूल मॅच पाहायला मिळाले. 4-11 आता 2 हिट. पाहूया सलग 3 चेंडू मागे 3 षटकार. चिन्मय खेचू शकतो का, हा प्रश्न चिन्ह. चिन्मयकडे क्षमता आहे आणि आज त्याने क्षमतेनुसार बॅटिंग केलाय. मैदानाच्या आतमध्ये सलग 2 चेंडू मागे 2 षटकार खेळलेत. आता गोलंदाजावरती प्रेशर. पाहूया गोलंदाज 4 मध्ये 2 षटकार वाचवेल का. गोलंदाजी ट्रॅक वरती, चेंडू क्रमांक 3. इकडे फटका चांगला खेळला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक. इकडनं काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, साधा सोप्पा झेल धरतीला दान केलाय. अर्थातच प्रेशरची शिटी मैदानाच्या आतमध्ये वाजत असताना पाहायला मिळत आहे. फिल्डिंग करण्यात टीम वरती आलाय दबाव आणि इकडनं मात्र फलंदाजाने काय बॅटिंग केलंय. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग बाय चिन्मय. हॅलो बोल. जर मात्र चिन्मयने मॅच काढली तर मात्र प्रसाद तामोरे यांच्याकडनं मात्र 200 रुपये, जितेश दवणे यांच्याकडनं मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिला जाईल. मॅच ऑन. फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक. आता पुन्हा एकदा चुकी. एक्झॅक्ट मैदानावरती घडतंय काय, कॅच ड्रॉप. आणखी मॅच ऑन. 1 धाव जरूर मिळेल. 1च्या माध्यमातून धावफलकावर दिला 57. आता 2 चेंडूचा खेळ उर्वरिशेष आणि 2 मध्ये धावा बनवायचे तब्बल 8. 2-8. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय भाविक. चिन्मय आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. चिन्मयवरती पूर्णपणे जबाबदारी असेल. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर अंतिम चेंडू पर्यंत मॅच जाईल. या चेंडूवरती जर सिंगल डबल आला तर मात्र अंतिम चेंडू मागे देखील मॅच. 2-8. सुपर ओव्हर आहे का, आणि इकडे मात्र सुपर ओव्हर.
पाहायला मिळू शकते का या स्पर्धेची पहिली मॅच आणि पहिल्या सामन्यामध्ये सुपर ओव्हर होईल का हे देखील पाहावं लागेल. जर या चेंडूवरती सिंगल आली आणि अंतिम चेंडूवरती जर षटकार आला तर या स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल. मॅच ऑन गेम ऑन. दोन्ही देखील संघांना ऑल द बेस्ट. सागर टू चिन्मय. सरा बॅटचा वापर डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकणार. चेंडू मात्र दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑनला क्लिअर करणारा चिन्मयच्या बॅट मधनं सुंदर अद्वितीय चौकार. 1-4. आता मैदानाच्या आतमध्ये अंतिम चेंडूचा खेळ शेष. अगदी पैसा वसूल सामना पाहायला मिळाला. अंतिम चेंडू पर्यंत मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. आता पाहूया चिन्मय की सागर, सागर की चिन्मय, कुठला संघ पहिला सामना जिंकेल. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती सागर, स्ट्राईक एंड वरती चिन्मय. चिन्मय आता चिन्मय वरती जबाबदारी. थोडस प्रेशर देखील असेल गोलंदाजावरती कारण की तब्बल 2 षटकार 1 चौकार 1 डबल आणि 1 सिंगल अशा पद्धतीने तब्बल धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. 19 1 मध्ये 4 शॉट चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कमालीचा झेल टिपलाय ब्लेड प्लेट. चिन्मय सामना जरूर पराभूत झाला परंतु प्रेक्षकांची मनं जिंकली. काय बॅटिंग पाहायला मिळाली. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. वेल प्लेट राज अँड टीम, संपूर्ण एंटायर टीम. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन टीम. कोण जिंकला आता? रॉयल चॅलेंजर्स वरोर. कॉंग्रॅच्युलेशन कारण की VMPL मधील पहिली मॅच आपल्या नावावरती पाहायला मिळाली. दुसरा सामना होईल सुरुवात वरोर सुपर किंग्स विरुद्ध वरोर नाईट रायडर्स ह्यांच्यामध्ये असेल. मॅच क्रमांक 2 आपला भेटीला येत असताना पाहायला मिळतोय. काय सामना रंगला. अगदी पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही देखील एक महत्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढील होणारे सामने जे असतील मात्र ते कंपल्सरी चेस असेल ह्याची दक्षता घ्या. सर्व टीमने सर्व कॅप्टनने. पुढील सामने जे होतील ते मात्र कंपल्सरी चेस असणार ह्याची दक्षता सर्व टीमने घ्यायची आहे. हँडशेक करा दोन्ही देखील टीम. आणि पहिला सामना वरोर रॉयल चॅलेंजर्सच्या नावावरती राहिलाय. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, VMPL मॅच क्रमांक 1 पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. बाहेर पडून काढलीस. थांब वायरवर बसताय तू. वायरवर बसताय कधी बसताय. सर मॅन ऑफ द मॅच साठी आमंत्रित केले जाते आहे देवेंद्र विंदे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो आहे. प्रज्योत तंबुरी पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ